राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम हरे राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 गजाल हो साजनी सुखदाल हो साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परमा सुखदार हो साजनी सुखदार हो साजनी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा भौत सुकृताचे जोडे भौत सुकृताचे जोडे भूत सुकृताची जोडी भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल परमा तुहा विठ्ठल परमा म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा तुहा माधव 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 परवा तुहा माधव 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 बरिवा तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल हे परवा तुहा माधव माधव माधव
देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बर तो हा विठ्ठल बरवा हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 हा उदमी संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत 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 केला उपकार केवढा केला उपकार केला उपकार केवढा केला उपकार कायवानु मे पामर कायवानु मे कायवानु मी पामर कायवानु मी पामर कायवानु मी पामर कायवानु मी पामर मुडा उद्धार केला जड मुडा उद्धार केला मुडा उद्धार केला जड मुडा उद्धार केला मार्ग सुपंत दाविला मार्ग सुपंत ए मार्ग सुपंत दाविला मार्ग सुपंत दाविला सुपंत दाविला मार्ग सुपंत दाविला केला उपकार एवढा करा उपकार एवढा केला उपकार एवढा केला उपकार कायवानु मे पावर कायवानु मी पावर कायवानु मी पामर कायवानु मी पामर कायवानु मी पामर कायवानु मी पामर नामने उतराई रामने उतराई नामने उतराई रामने उतराई होता न दिसे काही होता न दिसे काही होता नदीचे काही होता नदीचे काही होता नदीचे काही होता नदीचे काही केला उपकार एवढा करा उपकार केला उपकार केला उपकार कायवानु मी पामर 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 कुमार कुमार हरि जय गोपाल कुमार 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 जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल देवी गोपाल कुमार देवी गोपाल कुमार
रे ना उदार तुम्ही संत, 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 उदार तुम्ही संत. ओ काय वारूपी पामर माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत हो, केवडा केला उपकार, केवडा केला उपकार. माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, केवडा केला उपकार, केवडा केला उपकार. आमाय हे काय वर्णू मी पामर काय, काय वर्णू मी, वर्णू मी पामर काय वर्णू आ काय वर्णू, काय वर्णू, काय वर्णू, काय वर्णू. काय वर्णो काय वर्णो काय वर्णो मी पामर काय काय वर्णो काय वर्णो
उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर जडमुडा उद्धार केला जडमुडा उद्धार केला मार्ग सुपंत दाविला केवढा केला उपकार काय वानू मी पामर सेना म्हणे उतराही सेना म्हणे उतराई होता न दिसेची काही केवढा केला उपकार काय वानू मी पामर पांडुरंगा करू प्रथम हे पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे चरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभं जगरणिहितपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन्तःप्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो चलो निज चरणा हो स्वामी दुखया देवा यावर न करावा सेवे लागी सेवेला सेवक झालो तुझ्या शरद समाकार परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निराय सरस्वते नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत केवढा केला उपकार काय वानू मी पामर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्यादेश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढीवाळा भक्त श्री संत सेना महाराज संता सेना महाराजांचा चार चरणांचा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याने मनुष्यराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र ही पुण्यनगरी शिंदे या शिंदे गावातील कैलासवासी हरिभक्त पारायण विठ्ठल खंडेराव जाधव शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा कीर्तनाचा महोत्सव. या ठिकाणी कार्यक्रमासाठी बाबांच्या पुण्यस्मरणासाठी त्यांचा संपूर्ण जमलेला हा जाधव परिवार त्यांचे अपतेष्ट नातेवाईक मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्या पश्चात गंगा भागीरथी लताबाई विठ्ठल जाधव त्यांच्या सौभाग्यवती आहेत. बाबांना एक मुलगा आहे हरिभक्त पारायण विनायक विठ्ठल जाधव. बाबांच्या सुनबाईंचं नाव आहे सौभाग्यवती मीनाबाई विनायक जाधव आणि दोन नातू आदित्य दादा आणि एकनाथ पूजाताई आणि बाबांना दोन भाऊसुद्धा आहेत वामन खंडेराव आणि सोमनाथ खंडेराव. असा त्यांचा हा संपूर्ण जाधव परिवार. या जाधव परिवाराच्या मार्फत आजची ही कीर्तनाची सेवा खरं तर बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाला ना. आणि मग बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन व्हावं या निमित्ताने आयोजित केलेला हा कीर्तनाचा महोत्सव. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक मंडळी कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत. खरं तर या ठिकाणी विशेष उपस्थिती नाशिक जिल्ह्याचं वैभव आदरणीय आमचे भजन सम्राट परमस्नेही रवी आबा जगदाळे उपस्थित झालात. जोरदार टाळी झाली पाहिजे. या ठिकाणी त्यांच्या साथीला भजन सम्राट आपल्या भागाचंच वैभव आमचे अनिल महाराज उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी टाळी झाली पाहिजे. तसेच हे सगळेच बालगोपाळ मंडळी कुठल्या संस्थेतील महाराजांच्या संस्थेतील आहेत का आहे का नाही ठोंबरे महाराज का त्यांच्या संस्थेतील हे सगळेच बालविद्यार्थी वर्गी आहे का नाही. म्हणजे हे भविष्य काळातील कोणी गायनाचार्य होणारे कोणी कीर्तनकार होणारे कोणी भागवताचार्य कोणी रामायणाचार्य कोणी आचार्यसुद्धा होणार आहे का. त्यांच्यासाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. या ठिकाणी विनेकरी महाराज उपस्थित आहेत आणि मृदुंगाला साथ करणारे गोड व्यक्तिमत्व आमचे परमस्नेही परममित्र मृदुंग अलंकार आमचे दिनेश दादा मौजार. दादांसाठी जोरदार टाळी झाली पाहिजे. या ठिकाणी अगदी गोड वातावरण तयार झालेले. या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण
ज्यांच्यामुळे झालं आदरणीय आमचे साऊंड सिस्टमवाले दादा. आणि खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन नेतृत्व ज्यांनी केलं आमच्या महाराष्ट्रातील नामवंत सगळ्याच गायक वादकांवरती कीर्तनकारांवरती हे प्रेम करणारे गोड व्यक्तिमत्व आमचे जीवलग मित्र राजगुरू साहेबराव भाऊ राजगुरू, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. मी तर नेहमी एक वाक्य सांगत असतो, कीर्तनाचंच नाही कुठलाही कार्यक्रमाचं आयोजन फक्त भाऊंनी करावं आहे का नाही. मी तर नेहमी विनोदाने सांगत असतो एका मोठ्या महात्म्याचं वाक्य की नियोजन करण्याच्या बाबतीत आमच्या साहेबराव राजगुरू भाऊंचा कोणी हात नाही धरायचा, मग पायच धरायचे आहे का नाही. असे गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी अगदी गोड, कुठलंही कार्य असू द्या, घरचं असू द्या की कुठलंही नियोजन असू द्या, ते अगदी तनमन धनाने करतात. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. ऐका, आजची ही कीर्तनाची सेवा बाबांना 1 वर्ष झालं पूर्ण झाल्यानंतर प्रथम वर्ष श्राद्धचा पुण्यस्मरणाचा आजचा हा कीर्तनाचा सेवा आहे. एक सांगतो दादा, ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे. आया है सो जाएगा, राजा रंख फकीर, कोही सिंहासन चढा, कोई बंदा जंजीर. ज्याचा जन्म निश्चित आहे त्याचं मरण निश्चित आहे. मरणाच्या बाबतीत कोणाचा वशिला चालत नाही, चालणार नाही आहे का नाही. अनेक लोकांनी मरण टाळण्याचा प्रयत्न केला हो, पण मरण टाळता आलं नाही. म्हणजे सोपं सांगू, इंद्रापासून तर उंदरापर्यंत प्रत्येकाला मरावं लागतं. 9 भी मर गए, 10 भी मर गए 1788 मर 10 भी मर गए 33 कोटि देवता मर गए पण काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी. जम का अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का बे. जम का अजब तड़ाका बे, तू क्या जाने लड़का है. 9 भी मर गए, 10 भी मर गए 1788. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए बड़े काल के फांसी. ऐकलं प्रमाण आपण. 9 भी मर गए, 10 भी मर गए 1788. 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. म्हणजे ज्याचा जन्म निश्चित त्याचं मरण निश्चित. मरणाच्या बाबतीत कोणाचा वशिला चालत नाही किंवा चालणार नाही. अनेक लोकांनी मरण टाळण्याचा प्रयत्न सुद्धा केला. बरं, हिरण्यकश्यपूने अनेक दिवस साधना केली ना, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे हिरण्यकश्यप तू साधना केली, मी प्रसन्न झालो तुझ्यावर, बोल तुला काय पाहिजे. ऐका, हिरण्यकश्यपूने काय मागणी मागितली, म्हटले देवा मी अमर झालो पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं तेवढं सोडून बोल, ते खातं माझ्याकडं नाही. मग माझ्या पद्धतीने मरण द्या मला. मग मरण कसं मागितलं ऐका. म्हटले ब्रह्मदेवा मला माणसाकडून मरण नको, प्राण्याकडून मरण नको, एवढंच नाही, घरात मरण नको, बाहेर मरण नको, एवढंच नाही, आकाशात मरण नको, पृथ्वीवर नको, एवढं नाही, शस्त्राने नको, वस्त्राने नको किंवा अस्त्राने नको, एवढंच नाही हो दादा, 12ही महिने मरण नको. तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला, वरदान दिल्यानंतर अमर झाला की नाही. आता काय मागणी मागितली सुंदर दादा, मरणच नाही ना, मरण टाळण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस हिरण्यकश्यपूचा पापाचा घडा भरला, भगवान परमात्म्याने हिरण्यकश्यपूला मारण्याकरता एक स्वतंत्र अवतार घेतला. बरोबर, कोणता? नरसिंह भगवंत. नरसिंह भगवंताचा अवतार झाला. सांगा मला, नरसिंह भगवंत माणूस आहे का प्राणी? अर्धा माणूस आहे अर्धा प्राणी महाराज. आणि ज्यावेळेस हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतलं मारण्याकरता, आबा हिरण्यकश्यप हसत होता. देवाने विचारलं, रे तुला मारण्याकरता धरलंय मी, तू हसतोय, मरण्याकरता तू घाबरत नाही अजिबात. म्हटले देवा तुम्ही मला मारूच शकत नाही. म्हणले का? माझं ठरलेलं आहे, मला मरण प्राण्याकडून नको, माणसाकडून नको. आता भगवान परमात्माने मी माणूस का प्राणी, हा तर विचार कर. म्हटले देवा तरी नाही मारू शकत तुम्ही. का? माझं ठरलेलं आहे, घरात मरण नको, बाहेर मरण नको. कुठं ठरलं होतं हिरण्यकश्यपूला मारण्याकरता? दरवाजा दारात आहे का नाही? आता दार घरात आहे का बाहेर आहे? दार म्हणजे दार घरातही नाही, बाहेर नाही, दारात आहे असं म्हणावं लागेल आता, आहे का नाही? जरी मारायला धरलं ना महाराज, तरी हिरण्यकश्यप म्हटलं देवा नाही मारू शकत मला तुम्ही. म्हणे का? माझं ठरलेलं आहे, मला 12ही महिने मरण नको. भगवान परमात्मा म्हणे बाबा हा अधिक मास तुझ्या करताच काढलेला आहे. बरं, अधिक मासात मारला मारा हिरण्यकश्यपूला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असे, अनेकांनी प्रयत्न केला मरण टाळण्याचा, पण मरण कुणाला चुकलं नाही. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर
अवतार घेतला, अवताराला शिल्लक राहता आला नाही, तुम्हाला मला जीवाला जावंच लागणारे महाराज, हे निर्विवाद सत्य आहे. मग भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला ना, त्याच्या उपासनेसाठी देवी दिला देह, भजना गोमटा किंवा जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. मग भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला ना, त्याच्या साधनेसाठी, त्याच्या उपासनेसाठी, पण आपण त्याचं साधन सोडलं दादा, त्याचं नामचिंतन सोडलं, भलतंच काही ते करत राहतो. सांगितलं प्रत्येक संतांनी सुंदर वर्णन केलेले, दिले इंद्रिये हातपाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेने तू जोडशी नारायण नाशी जीवपण भवरोग. अरे भगवंताने हा नरदेह दिला, हाताचं भूषणे दान करणं, कंठाचं भूषणे त्याचं नामचिंतन करणं, ऐका, हृदयाचं भूषणे त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये विराजमान करणं, आणि पायाचं भूषणे कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याच्या चपला घालून जाणं. आहे ना. मग पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम हाची माझा नेम, सिद्धीने पायी तीर्थयात्रा केली पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, कारण भगवंताने हा नरदेह दिला. औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, औटा हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नहक जमाना खोया, वजमन नारायण वजमन नारायण वजमन नारायण भगवंताने सुंदर नरदेह दिला, त्याचं नामचिंतन करण्याकरता, म्हणून संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जाग केले. अरे भगवंताने हा नरदेह दिला ना, मग उठा, जागे व्हा, आनंद मिळवा, मोक्ष मिळवा, भगवंताचं नामचिंतन करा, कारण उठा जागे वारे आता. संतांचे तर एवढे भले मोठे उपकार आहे दादा, संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जाग केले, काय सांगू आता संतांचे उपकार. मजनी रंग तेरे जागवीती, मजनी रंग तेरे जागवीती, मजनी रातर दागेती, मजनी रातर दागेती. काय सांगू आता संतांचे उपकार, मजनी पाहिजे. हा, संतांचे उपकार आहेत दादा. काय उपकार आहेत? मज निरंतर, जागविती निरंतर, म्हणजे काय, नेहमी सतत भगवंताचं नामचिंतन करण्याकरता संत आपल्याला आग्रह करतात, जाग करतात. संतांनी आपलं दर्शन घ्यावं, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. अरे नामचिंतन करा, भगवंताने नरह दिला. मग कोणाकोणाला सांगितलं नामचिंतन करण्याकरता? गाते गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुसरीते, चतुर विनोदे दुसरीते, स्वभावे पूर्ण स्वभावे पूर्ण ज्ञाते, या सकळाचे विनवणे, ओ या सकळाची विनवणे, या सकळाचे विनवणे, या सकळाची विनवणे, विठ्ठल स्मरण, विठ्ठल सगळ्यांना सांगितले महाराज. काय सांगितलं? गाते श्रोते पाहते, चतुर विनोदे दुष्यते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवणी. काय विनंती करतात? करा विठ्ठल स्मरण, नामचिंतनाचा आग्रह केला. अहो, काही आपली पात्रता नसताना संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जाग केले. बरं आबा, संतांनी वारकऱ्याला जागवलं, माळकऱ्याला जागवलं, टाळकऱ्याला जागवलं, यात नवल नाही हो.
संतांनी व्यसनी लोकांना सुद्धा जागवलं. दारू गांजा मत पियो यारू अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लो का पैसा खर्च कर मुंह में मिठी आती है. म्हणजे संतांनी जागवलंय का नाही. काही नातं नसताना सांगून जाईल साहेबराव. अरे एखाद्या कुटुंबामध्ये जर का ते दोन भाऊ असले, लहाना भाऊ जर का दारू पित असला तर मोठा भाऊ त्याच्यावर बोलत नाही. बरं का बोलत नाही? तो व्यसनी ना, दारू पितो ना. म्हणजे व्यसनी असला तर सक्का भाऊ सख्या भावाबरोबर बोलत नाही. पण संतांचं तुमचं आमचं काही नातं नसतानाही अशा व्यसनी लोकांनाही जागवले. तुकडोजी महाराजांचे शब्द फार गोड आहेत महाराज बरं का. या दारू पिणाऱ्यांबद्दल आवडेल तुम्हाला. थांब जरा दारूवाल्या हो हो हो. थांब जरा दारूवाल्या तू बोल गड्या रे, तू बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. देवाने तुला जन्म या भारती दिला, भारती दिला. हे हिंदू हुसार राजसा तू सोड रेला, सोड रेला. कशी नाही जनाची मनाच हो हो. कशी नाही जनाची मनाची लाज तुला रे. अरे थांब गड्या रे, दारू सोड गड्या रे, बोल गड्या रे, दारू सोड गड्या रे. हे गाणं नाही बरं, हे कृष्ण चरित्रामध्ये लीन झालेले साधूचे शब्द आहेत महाराज. संतांचे शब्द म्हणजे आले मुखा वाटे अमृत वचने. वेदशास्त्र पुराणे हकमारी लोका. वेदशास्त्रे पुराणे हकमारी लोका. वेदशास्त्र पुराणे हकमारी लोका. वेदशास्त्रे पुराणे हकमारी लोका. फिरताना काळजी धोका. टाळी 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 वा गोड. संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी सावध केलं आहे. पण काय करावं, आपण मरणालाच विसरतो दादा. सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवतो, लक्षात ठेवतो, पण मरणाला विसरतो. काही काही लोकांना मरायचाही विसर पडलाय आणि काही घेऊन जाऊ याचाही विसर पडलाय. बरं धुंदीत जीवन जगतायत दादा. पण म्हणतात ना, हे मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. चमड़े के कमरे को तू क्या संभाले, जिस दिन तेरा घर का मालिक निकाले. फिर हो के कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. आएगा नोटिस जमानत न होगी, पल्ले में घर कुछ अमानत न होगी. फिर हो के कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. मेरे ना मानो तो यमराज तो मनाएंगे, तेरा कर्म दंड मार मार के भुगताएंगे. घोर नरक में सब दुख सहना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. कहे गीतानंद की रहेगा तू रोता, लक 84 में खाएगा गोता. फिर जन्म लेके मरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. हे मन मुसाफिर तुझे जाना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. महाराज काहीच नाही येत बरं. मला आया था नंगा और जाएगा भी नंगा. पण निर्विवाद सत्तेत जावं लागतं दादा. बरं जावं लागतं.
काल परवाची बातमी दादा आजी दादाचं वाटत होतं असं अरे मनाला चाहूल लावून गेलेली गोष्ट आहे दादा अरे खरं मला तर खेळताना आता आजी मला बातमी लागली महाराज मला पटत नव्हतं आबा मी जेव्हा म्हटलं अजित पवार नावाचा दुसरं कोणीतरी व्यक्ती असेल जेव्हा त्या बातम्या पाहिल्या ना अंतकरणाला चाहूल लावून गेली गोष्ट सांगण्याचं तात्पर्य काय संपत्ती कमी होती दादा पण मरणावर विजय मिळवता येत नाही प्रत्येकाला मरावं लागतं ना नकळे पुढील होणार नकळे पुढील होणार भूत भविष्य हा विचार उच्च भविष्य हा विचार गरिमेत दुलुकार वर्तने लागे सर्वता गरिमेत दुलुकार वर्तने लागे सर्वता सर्वता नकडे पुढील होणार आहे का नाही पुढं काय होणार हे महाराज कळत नाही ना मग आपल्याला दिलाले जीवन दिलंय ना मग त्याचं नामचिंतन केलं पाहिजे महाराज प्रारब्ध जसं होणार आहे तसं होणार आहे मग त्या प्रारब्धावर जर मात करायची असेल तर भगवंताचं नामचिंतन करा म्हणून संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जागवले संतांचे उपकार आहेत म्हणून सेना महाराज म्हणतात अरे ते संत सामान्य नाही ते उदार आहेत उदार पहिलं चरण उदार तुम्ही संत 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 महाराजांसाठी टाळी झाली पाहिजे म्हणतात सेना महाराज उदार तुम्ही संत संत उदार आहेत का उदार आहेत संतांनी तुम्हाला मला वेळोवेळी जाग केलं आहे संत म्हणतात ज्यावेळेस मरणाचा आदेश आला महाराज जेव्हा तू येम घ्यायला येतो ना मग तेथे न चले काही काय का उदाहरण डोळ्यासमोर ठेवा अजितदादांचं बरं सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाई तुका म्हणे तई यम आज्ञा जेव्हा यमाची आज्ञा होते ना तेव्हा काही चालत नाही मग संतांनी सांगितले काही चालत नाही ना मग फक्त भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करा नामचिंतनाचा आग्रह केला आहे महाराज विनंती केली आपल्याला संतांनी जागा केली संत उदार आहेत ना उदार तुम्ही संत माये बाप कृपावंत संत एवढे उदार आहेत घातला दुकान देती आली अशी दान संत उदार उदार भरले अनंत भांडार ऐका देवही उदार आहे उदार तू हरी ऐशी कीर्ती चराचरी पण आबा भगवान परमात्मा अगोदर घेतो मग देतो घ्यायची तेव्हा घ्यायची आईचा आजची उदार न्याय रोडू तेव्हा तुझे कृपणाचे द्वार घ्यायची तेव्हा घ्यायची आजची उदार न्याय रोडू तेव्हा तुझे कृपणाचे द्वार भगवान परमात्मा उदार आहे पण भगवान परमात्मा अगोदर घेतो मग देतो आहे का नाही घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार एकदा तर भगवान परमात्म्याने नामदेवांबरोबर भांडण केलं म्हटलं हो नामदेवा काय तुम्ही आमच्या जिथं तिथं अपप्रचार करता हो कोणाचं काय घेतलं आणि कोणाला काय दिलं बरं नामदेवराय सांगतात देवाला म्हटलं अरे देवा कोणाचं काय घेतलं आणि कोणाला काय दिलं हे नंतर बघू पण तू घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं सांगतो कवना काय दिले सांगतो कवना काय दिले हो
काय दिले. अरे उदाराचा राणा म्हणविसी आपणा, सांगत्वा कवना काय दिले. कोणाला काय दिलं सांग बरं देवा. देवानं सांगितलं, म्हटले नामदेवा ते द्रौपदीला नाही का अन्न दिलं माहिती रे देवा. येऊनी आकांती मागसी भाजी पान, मग दिले अन्न ऋषी लागी. ए देवा मला माहिती नको सांगू. अरे जाऊ द्या बरं, द्रौपदीचं नाही पटत तुम्हाला, मग सुदाम्याला नाही का सोन्याची नगरी दिली. भगवान परमात्माला सांगितलं ना, सुदाम्याला सोन्याची नगरी दिली नाही. नामदेवराय म्हटलं, ए देवा नको सांगू मला ते, तो बिचारा येतच नव्हता तुझ्याकडं. तो फक्त एक दिवशी बायको जवळ गप्पा मारायला लागला. बडाया मारतो माणूस बायको समोर. सुदामाने सांगितलं, सुशीला अभी अभी जो द्वारके का राजा बना है, द्वारकाधीश भगवान कृष्णचंद्र, हाँ हो मेरा बाल सका ने लंगोटिया यार है. अच्छा तो प्रारब्ध का खेले हो, द्वारके का राजा बन गया और मैं झोपड़ी में रहता हूँ. ज्यावेळी असं वर्णन केलं ना, सुशीलेने सांगितलं, हो तुमचा मित्र जर कधी द्वारकेचा राजा आहे, मग जाणा त्याच्याकडे काहीतरी मागायला, काहीतरी मागून आणा ना. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याकडे काहीतरी मागण्यासाठी पाठवलं. सुदामजीने सांगितलं, अगं सुशीला त्या भगवान परमात्म्याकडे मला काहीतरी मागायला पाठवते. एक सांगू, अरे आपल्याला जेवायला मिळत नाही, आपण उपवासी राहतो, म्हणून आमच्या भगवंताला जर बरं वाटत असेल ना, मी आयुष्यभर भीक मागून जीवन जगेल, पण माझ्या भगवान परमात्म्याकडे काही मागणार नाही. मेरे रोने को तुमको जो आए हसी, मैं रो रो के तुमको भुलाया करूं, मैं रो रो के तुमको भुलाया करूं. अगं सुशीला आपल्याला जेवायला मिळत नाही, आपण उपवासी राहतो, म्हणून माझ्या भगवंताला जर बरं वाटत असेल ना, आयुष्यभर भीक मागून जीवन जगेल, पण माझ्या भगवंताकडे काही मागणार नाही. अहो नका जाऊ काही मागायला, पण त्याच्या भेटीला तर जा. अगं त्याला जर भेटायला गेलो ना, तो लगेच मला विचारेल, का रे सुदाम्या माझ्या वहिनीनं माझ्या भाभीनं काय दिलं रे माझ्यासाठी, काय सांगू का त्याला. काळजी नको करू म्हटले, 4-5 घरचे पोहे दिले बरं का आबाश्री. 4-5 घरचे पोहे मागून आले, सुदामजी जवळ दिले. 4-5 घरचे पोहे पण का दिले दिनेश दादा, कारण त्या पोह्याच्या मार्फत देवाला निरोप द्यायचा होता, की अरे देवा माझ्या मालकाने माझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी संसाराची राख रांगोळी केली रे, रात्रंदिवस तुझं नामचिंतन करतो रे माझा मालक, पण संसाराची राख रांगोळी करणाऱ्या भक्ताची जर तू एका टायमाची जेवणाची व्यवस्था करत नसेल ना, आग लागू देवा तुझ्या देवपणाला, आग लागो असं म्हणल्यानंतर असा निरोप द्यायचा होता. म्हणून 4-5 गाठी असणारं फडकं, त्याच्या 4-5 घरचे पोहे आणि ती चिंदी बांधलेली काठी महाराज आणि निघाले. सुदामजी द्वारका नगरीमध्ये आले आणि ज्यावेळेस जय विजय नावाचे द्वारपाल होते, त्यांनी विचारलं कुठले तुम्ही. म्हटलं अरे मी तुमचा भगवान परमात्म्याचा बालपणीचा मित्र, जाऊन सांगा त्याला सुदामा आलाय. अरे द्वारपालो कहो जाहरी से, मिलने सुदामा करीब आ गया है, मिलने सुदामा दरी आ गया है. न सर पे है पगड़ी न दिल पे है जामा, बता दो कि नहीं आते नाम है सुदामा, बताओ कन्हैया से नाम है सुदामा. न सर पे है पगड़ी न दिल पे है जामा, बता दो कि नहीं आते नाम है सुदामा. भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे बहन के करीब आ गया है, तुम्हारे नजर में करीब आ गया है. टाळी झाली पाहिजे. हा सुदाम्याचा निरोप ज्यावेळेस भगवान परमात्म्याला पोहोचला महाराज, संपूर्ण विश्वाचा मालक सोन्याच्या सिंहासनावर बसला होता आणि आराम करत होते महाराज. सोन्याच्या सिंहासनावरून भगवान परमात्म्याने उडी मारली दादा बरं का, आणि धावतच निघाले आणि संपूर्ण विश्वाच्या मालकाने सुदामजीला मिठी मारली. हंबरडा पडून सुदामजी जवळ बघून भगवान परमात्मा रडतोय. ऐका पट्टराने रडतायत दादा, द्वारपाल रडतायत, संपूर्ण विश्वाचा मालक रडतोय दादा. पण सुदामजीच्या डोळ्याला धारणी लागली बरं, कारण सुदामजी म्हणत होता, अरे जर कधी या लोकांसमोर आपण रडलो ना, देवासमोर रडलो ना, हे म्हणतील हा नक्कीच काहीतरी मागायला आला. काय महाराज मनाची श्रीमंती असली पाहिजे हो. संसारात आनंद मिळण्याकरता श्रीमंती पैशाची गरज नाही दादा, माणसाची मनस्थिती स्ट्रॉंग असली पाहिजे, श्रीमंती असली पाहिजे, आनंद प्राप्त होतो. याच्याकरता पैशाची काही गरज नाही बरं का. झोपडीत सुद्धा आनंद मिळतो मानला तर, आहे का नाही.
मानलं तर झोपडीत आनंद मिळतो. किती आनंद मिळतो, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या हो. किती आनंदी आनंद भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, ताऱ्यांकडे पहावे, ताऱ्यांकडे पहावे या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद, आनंदी आनंद. माणसाची मनस्थिती श्रीमंती असली पाहिजे महाराज. पैशाने श्रीमंतीने आनंद मिळत नाही. सुदामजी जवळ संपूर्ण विश्वाचा मालक उभा आहे, तरी सुद्धा दुःख दाखवलं नाही. श्रीमंती अशी असली पाहिजे. सोन्याच्या सिंहासनावर बसवलं सुदामजीला, आणि मग सुदामजीला निरोप सुद्धा विचारला नाही. बरं कुठून आला, कोणत्या मार्गाने आला, चहा घेतला होता का, पाणी घेतलं, काहीच नाही. येता येता काय विचारलं, भाभीजीने क्या भेट पटाई, चावल तीन पसे, सुदाम जी को देखत श्याम हसे. नामदुराई भांडण करतात, का रे देवा, तुला जसं पोहे सुद्धा मिळत नव्हतं खायला. येता येता त्याला विचारलं नाही कोणत्या मार्गाने आला, चहा घेतला, पाणी घेतला. काय विचारलं त्याला, अरे मुठभर पोयासाठी मन केले हळूवट, मग तया राज्य उशिष्ट राज्य केले. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला, घेतलं मग दिलं ना, आहे का नाही. भगवान परमात्मा म्हणतो जाऊ द्या सुदामजीचं. अहो तो वैऱ्याचा भाऊ होता बिभीषण, त्याला नाही का लंका दिली. नामदेवराय म्हणतात देवा लंका त्याच्या बापाची होती का तुझ्या बापाची होती. अरे वारसदार तो होता, 7-12 त्याच्या नावाने होता. आणि तो काय म्हणतो, अरे वैर्याचे घर भेदेत्वा घेतले आणि त्याचे त्याशी दिले नवल काय. अरे देवा तू काय उदाहरण आहे. हा म्हणून संत उदार आहेत. उदार तुम्ही संत माये बाप कृपावंत. महाराज संतांचा एवढा उदारपणा आहे, एवढा उदारपणा आहे. या जगावर अगणित उपकार आहेत संतांचे. केवढा उपकार आहे. दुसरं चरण, केवढा केला उपकार, 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 केवढा केला उपकार.
वा केवढा केला उपकार. संत उदार आहेत. किती उदार आहेत महाराज, सांगून जाईल तुम्हाला. उदाहरण देतो. आजोबाचं नातवाचं खूप प्रेम राहतं बरं दादा. इतकं प्रेम राहतं ना आजोबाचं नातवाचं. आजोबा स्वतः उपवासी राहील पण नातवाला खाऊ आणल्याशिवाय राहत नाही. बरं बोलतो ना. आजोबा स्वतः उपवासी राहील पण नातवाला खाऊ आणल्याशिवाय राहत नाही. म्हणजे इतकं प्रेम करतो ना आजोबा नातवावर. मुलापेक्षा आजोबा नातवावर जास्त प्रेम करतो. सोप्या भाषेत सांगू, सावकारकीच्या मुद्दलापेक्षा व्याजावर जास्त प्रेम करतो ना सावकार, तसंच आजोबाचं असतं बरं. म्हणजे मुलापेक्षा नातवावर जास्त प्रेम करतो. स्वतः उपवासी राहील पण नातवाला खाऊ आणल्याशिवाय राहत नाही. पण ऐका, एखादा आजोबा एवढा कंजूस असतो, एवढा कंजूस असतो ना, साधा विंचू उतरवण्याचा मंत्र सुद्धा नातवाला शिकवत नाही. बरं बोलतो मी. अरे एखादा आजोबा एवढा कंजूस असतो, साधा विंचू उतरवण्याचा मंत्र नातवाला शिकवत नाही. अरे पण हा भवसागर तरुण जाण्याचं तंत्र ज्या संतांनी तुम्हाला मला सांगितलं ते केवढे उदार आहेत. उदार तुम्ही संत माये बाप कृपा केले उपकार सांगू मी काय. हो केले उपकार सांगू मी काय. हे बाप न करी ऐसी माय. बाप न करे ऐसे माय. धर्मे त्यांचे ते केले पाय. धर्मे त्यांचे केले पाय. दिले अभय अक्षय दान गा. मनमोहनी आलोया देगा. मनोहनी आलोया देगा. आलोया देशा. ऐका नाही, मनवणी आलो या देशा. काय केले उपकार सांगू मी काय. आहे का नाही. बापन करी ऐशी माय. आई बाप सुद्धा आपल्यावर एवढे उपकार करू शकत नाही, एवढे उपकार संतांचे. म्हणून केवढा केला उपकार. ऐका ऐका, उपकार करणाऱ्यामध्ये संताचा पहिला नंबर लागतो. संत बिटत सरिता गिरीधरणी. ऐका ऐका, संतही उपकार करतात. बिटत म्हणजे वृक्ष उपकार करतात. सरिता म्हणजे नदी उपकार करते. एवढंच नाही, धरणी पृथ्वी माता उपकार करते. पर्वत उपकार करतात. पण सगळ्यात पहिला नंबर संतांचा उपकारमध्ये. हा ऐका, पृथ्वी सुद्धा उपकार करते. बरं सांगून जाईल. दिनेश दादा, माणसातून माणूस जर चालला, माणसाची लात जर माणसाला लागली ना, माणसं सहन करत नाही. म्हणतात ना, फुटले का तुझे. चांगला माणसासारखा माणूस असून लाता मारतो, दिसत नाही तुला. म्हणजे माणसाची लात माणूस सहन करून घेत नाही. अरे पण 85 वर्षे झाले जोडे घालून घालून पृथ्वी तुडवली, एकही दिवस नाराज झाले नाही. आहे का नाही. म्हणजे परोपकार करणे पृथ्वीचा धर्म आहे. अजून काय, नदी उपकार करते. पेडीत पाप ताप पोकीत तिरीचे पादक. समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. नदी उपकार करते. हो नदी काय करते, झाडाला जीवनदान देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचा पाप घालवते. एवढंच नाही महाराज, ताणलेल्याची तृषानिवृत्ती करते. आणि पैठणसारख्या ठिकाणी एखादं मोठं धरण झालं तर 4-5 जिल्हे सुखी करते. म्हणजे नदी उपकार करते. आहे का नाही. पर्वतही उपकार, कारण नद्यांचा बाप पर्वत आहे. बरं का बा. रामप्रभूचा जन्म झाला तर पहिला आनंद पर्वताला झाला होता म्हणे. बरं का. आनंद चौघांना झाला होता तसा, वनाला, मण्याला, पर्वताला आणि वाऱ्याला. पण पहिला आनंद झाला वनाला. विचारलं, जंगल आपको किस बात की खुशी. जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर के होने वाला है वो 14 साल जंगल में आने वाला है. म्हणजे पहिलं खुशीत आलं जंगल. आहे का नाही. मण्यालाही आनंद झाला. का, रघुकुल मणी. अरे त्याच्या नामचिंतनामध्ये, नामामध्ये आमचं उल्लेख होणार आहे म्हणून मणी सुद्धा आनंदित झाला. वाराही आनंदाने वाहू लागला प्रभू जन्माला आले तर. विचारलं वाऱ्याला विचारलं, पवनजी आपको किस बात की खुशी. पवन ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है उसकी सेवा में मेरा बेटा हनुमान लगने वाला है. म्हणजे हनुमंताचा बाप कोण, पवनदेव म्हणजे वारा. आहे का नाही. म्हणून वारा ही आनंदाने वाहू लागला. आणि पर्वतालाही आनंद झाला. पर्वताला का आनंद झाला. पर्वत म्हणाला की आमच्या मुली लग्न झाल्या, सासरी गेल्या ना, पुन्हा बापाच्या भेटीला आंबेरसाला सुद्धा आल्या नाही. मग आता आमच्या भेटी मुलीशी होणार आहेत ना, म्हणून आम्हाला आनंद. म्हणजे अहो ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्षे वनवासात जाणार आहे. आणि वनवासात गेल्यानंतर त्याच्या पत्नीला रावण चोरणार आहे. आणि रावणाने त्याच्या पत्नीला चोरल्यामुळे त्या रावणाबरोबर त्या रामप्रभूला युद्ध करावं लागणार आहे. आणि त्या रावणाबरोबर युद्ध करण्याकरता वानर सेना लंकेत ल्यावी लागणार आहे.
आणि ही वानर सेना लंकेत नेण्याकरता समुद्रात पूल बांधावा लागणार आहे आणि समुद्रात पूल बांधण्याकरता या जगातील मोठे मोठे पर्वत समुद्रात टाकावे लागणार आहे आणि तेव्हा सासरच्या मुली बापाला भेटणार आहेत, आहे का नाही? म्हणजे बाप महाराज या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं बापाचं असतं बरं दादा. एक सांगू तुम्हाला, आईचं प्रेम सगळ्यांच्या लक्षात येतं दादा, पण बापाचं प्रेम लक्षात येत नाही. म्हणून लेकीचं आणि बापाचं प्रेम या जगामध्ये अजर अमर राहतं दादा. एक सांगून जाईल तुम्हाला, अरे आपला मुलगा जर 10वीला पास झाला, त्याचा जर नंबर आला ना, 1 नंबर आला ना, तर ती पेढे वाटणारी आई अख्ख्या गल्लीला दिसते, ऐका बरं, पेढे वाटणारी गाई अख्ख्या गल्लीला दिसते दादा. पण ज्या वेळेस आपला मुलगा 1 नंबर आला शाळेमध्ये, हा निरोप लागल्याबरोबर पेढ्याचं बॉक्स आणणारा बाप दुकानात जाऊन कोणाच्या ध्यानात राहत नाही. म्हणून बापाचं प्रेम हे अजर अमर राहतं. मुलीचं माहेरसुद्धा कुठंपर्यंत जिवंत आहे हो, जोपर्यंत तिच्या जीवनातील बाप जिवंत आहे तोपर्यंत. सांगून जाईल तुम्हाला शिंदेकर, लक्षपूर्वक ऐका. अरे एकुलता एक मुलगा मेला तर नरणारा बाप या जगात शोधून सापडेल, ऐका बरं. बापाचं प्रेम किती अजर अमर राहतं. या जगात एकुलता एक मुलगा मेला तर नरणारा बाप या जगात शोधून सापडेल दादा. पण ज्यावेळेस मुलगी सासरी जाते ना, नरणारा बाप या जगात सुद्धा शोधून सापडणार नाही बरं का. एकटाच कोपऱ्याला हंबरडा फोडून रडत असतो. अरे लग्नाच्या दिवशी आपण सगळेजण हंबरडा फोडून आनंदाने लुटत असतो, मला आनंद लुटत असतो, पण तो बाप एकटाच हंबरडा फोडून कोपऱ्यात रडत असतो. म्हणून या जगावर अगणित उपकार, मुलींवरती मुलांवरती प्रेम अजर अमर बापाचं आहे. बापाचं प्रेम हे अजर अमर आहे दादा. म्हणून मला वाटतं आमच्या विठ्ठलराव गेले ना, त्यांच्या मुलांनी बापाच्या उपकारातून उतराय होण्याकरता हा भव्य दिव्य आयोजन केलं कीर्तनाचं. एक सांगू, माणसाने गेल्यानंतर असं गेलं पाहिजे ना, की आपण गेल्यानंतर लोकांना आठवण राहिली पाहिजे. कबीर महाराज म्हणतात, जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे, ऐसी करनी कर चलो जग रोवे हम हसे. उत्तम चिवुरे कीर्ती मागे, उत्तम चिवुरे कीर्ती मागे, उत्तम शिवरे कीर्ती मागे, उत्तम शिवरे कीर्ती मागे. मरण्याची सार उत्तम शिवरे कीर्ती मागे, उत्तम शिवरे कीर्ती मागे. असं जीवन जगावं की उत्तमची उरे कीर्ती मागे, असं जीवन जगावं. अरे ज्ञानोबारांना 750 वर्षे झाले दादा, आजही अजर अमर कीर्ती आहे का नाही. तुकोबारांना 400 450 वर्षे झाले, आजही अजर अमर कीर्ती. उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून जीवन जगत असताना असं जीवन जगावं की आपल्या नावाचा सेंट दरवळला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, पातला सूर जैसा होठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. यालाच म्हणतात उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून अजरामर प्रेम बापाचं राहतं जीवन जगत असताना. असं जीवन जगावं. पर्वत उपकार करतात आणि झाडही उपकार करतात. बरं, झाड काय करतात हो? खांडावया घाव घाली, का लावणे जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षे दे जैसा. झाड काय करतात हो? झाडाला कधी फळ लागले त्याला दगड मारावं. दगड मारणाऱ्यावरही झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 फळं बक्षीस देतो, आहे का नाही. म्हणजे जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत.
नीचे से मारो पत्थर ऊपर से फल देत. वृक्षवल्ली आमा सोय रे बनचय रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचय रे पक्षीये सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचय रे वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचय रे आकाश मंडप पृथ्वी आसने आकाश मंडप पृथ्वी आसने रमते थे मन क्रीडा करी वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचर वृक्षवल्ली आम्हा सोय रे म्हणून तुकाराम महाराज म्हणता वृक्ष उपकार करतात ना, मग त्यांना तुम्ही सोयरे समजा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती रे. म्हणून वृक्ष उपकार करतात. म्हणजे झाडाला जर कधी फळं लागलं त्याला दगड मारल्यानंतर तो दगड मारणाऱ्यावर रागवत नाही, त्याला 2-4 फळं बक्षीस देतो. तसंच संतांचे दादा, संत अपकार्यावरही उपकार करतात आणि ते एवढ्यासाठीच आलेले असतात. त्या उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी आले घरच्या वैकुंठी आले घरच्या आले घरच्या वैकुंठे आले घरच्या वैकुंठी आले घरच्या वैकुंठी बाबा येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठे. संत उपकार करण्यासाठीच आलेले असतात. पण उपकार करणाऱ्यामध्ये 4 प्रकार असतात बरं का. ऐका, काही काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात आणि काही अपकार्यावर उपकार करतात. सांगून जाईल ऐका, काही काही उपकार करणाऱ्यावर उपकार करतात बरं का. म्हणजे याने त्याला तंबाखू दिली की तू याला चुना देतो. ऐका, म्हणजे याने त्याला तंबाखू दिली की याला चुना देतो. म्हणजे काय, हा उपकार करणाऱ्यावर उपकार आहे बरं का. पण काही काही अपकार्यावर अपकार करतात. याने त्याची गंज पेटवली की तो याचा गोठा पेटवतो. म्हणजे हा अपकार्यावर अपकार. पण काही काही वर्ग असा पण आहे, काही उपकार्यावरही अपकार करतात बरं का. एखाद्याला किती जीव लावून पाहतो तुम्ही, किती उपकार करा, पण ती अवलाद इतकी खतरनाक असते ना, तो उपकार कितीही करा तर तो अपकारच करतो महाराज बरं का. एक विंचू असा पाण्यात वाहत होता साहेबराव. बेडकिनीला दया आली. बेडकिनीला वाटतं हा विंचू आता पाण्यात वाहतोय, बिचारा मरून जाईल ना, मग आता मरण्यापेक्षा याला वाचवलं पाहिजे आपण. बेडकिनीला दया आली. अनिल महाराज पोहत पोहत गेली आणि त्या बेडकिनीने विंचवाला पाठीवर घेतलं वाचवण्यासाठी. विंचवाला बेडकिनीने पाठीवर घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत पाण्यात प्रवास होता तोपर्यंत बेडकिनीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त पारायण होता. आणि जेव्हा विंचू काठाला पोचला, विंचवाला वाटलं आपण आता वाचलो, पण आता आपला परिचय करून द्यावा या बेडकिनीला, आपल्याला काय म्हणतात बो असं. उतरता उतरता नांगी मारली हो. 3-3 फूट उड्या मारायची. कोण? बेडकीन. उपकार केला ना त्याने, तर तरी उपकार्यावरही अपकार करतात. तसेच आपल्यामध्ये काही काही लोक आहेत बरं का, कितीही उपकार करा दादा, तो अपकार करतो. तू का म्हणे विंचवाची नांगीन तैसा दुर्जन सर्वांगी, अशी नांगी वरतीच राहते, आवा मारत राहतो तो. हो हो, लक्षात येत नाही. पण सांगू तुम्हाला, या जगात कितीही विषार विंचू असू द्या, त्याने पालीनं पटकन नांगी खाली टाकतो बरं, कळते ना. म्हणून बरेच विंचू फक्त पालीलाच घाबरतात दादा. हो, किती विषार विंचू असतो त्याने पाली की पटकन नांगी खाली टाकतो. बरं, पालीने समजू नये आपण फार श्रेष्ठ आहेत बा. पालीने जर कोंबडी पाहिली मग उचलली की नेली उखड्यावर. ऐका, एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते, एवढी विषारी पाल तिला कोंबडी खाते, एवढी विषारी कोंबडी तिला विठ्ठल विठ्ठल ऐका ऐका, सांगण्याचं तात्पर्य असं, कितीही उपकार करावं एखाद्या माणसावर तुम्ही, तो उपकार्यावरही अपकार करतो. पण संत तसं नाही दादा. संतांचा स्वभाव कसा आहे, अपकार्यावरही उपकार करतात. सांगून जाईल शिंदेकर, कोणत्याही दिंडीत जा तुम्ही आज बरं का, कोणत्याही दिंडीत जा,
जर तुम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम मिळतात. परिभूपिकार करे परिनिंदान करे परिभूपिकार करे परिनिंदान करे मन अभिमान ने आए रे वैष्णव जन को तेरे पीड़ पराई जाए रे वैष्णव जन को पीड़ अरे संतांचा जन्म संतांचा अवतार याच्यासाठी झालेला आहे. कशासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव जडजीवांचा उद्धार करण्याकरता. बरं का, तुम्ही त्यांची निंदा केली काय स्तुती केली काय. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज येही नाही तेही नाही वेगळा दुही पासून. बरं का, संतांचा स्वभाव कसा आहे दादा सांगत होतो मी. कुठल्याही दिंडीत जा, ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की संध्याकाळी गुलाबजाम मिळतात. अरे पण त्यांना 700 वर्षापूर्वी नुसतं साधे मांडे खाण्याची इच्छा झाली होती, नाही मिळालं हो त्यांना. खापवर मिळालं नाही, लोकांनी मिळू दिलं नाही. आता आळंदीला जा, दया दुधाच्या घागरीच्या लाईनी लागल्या. कशासाठी? माऊलीच्या समाधीला अभिषेकासाठी. अरे त्या काळात जर त्यांना फुलपात्रभर जर कधी दूध मिळालं असतं, आनंद मिळाला असता का नाही? मिळाला असताना. पण ऐका, अरे जर कधी मधुकरी मागायला गेले ना पीठ मिळायचे दादा. जर पीठ मिळालं तर लोकांना ते सुद्धा सहन होत नव्हतं. अरे ते जोळे फाडून टाकायचे, पीठ खाली पडलं तर माती काढून द्यायचे. का? हे पीठ भरून नेतील ना. कधी कधी भाऊ पाणी पिऊन झोपावं लागलं हो या संतांना, ज्ञानोबारांना, चिमुकली मुक्ताबाईला पाणी पिऊन झोपावं लागलं. पण सांगून जाईल तुम्हाला, ज्यावेळेस ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला ना, निवृत्तीदादांनी सांगितलं, ज्ञानदेवा अरे मी प्रसन्न आहे, बोल ना तुला काय पाहिजे. ज्ञानोबारांनी काय मागणी मागितली ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, दादा ज्यांनी आयुष्यभर आपल्याला त्रास दिला ना त्यांचा खळपणा जाऊ. मृदी सभाय नवीनीत तैसे सज्जनाचे चित्त जासी अपंकिता नाही जासी अपंकिता नाही त्याची धैर्य जो जे कारंजले गांजले त्याची मैने जो आपुले तोची साधू देव त्याची जाना वा कसं आहे साधूचं व्यक्ती महत्व. जशी अपंगिदान आहे त्यास धरी जोर दये दया करणे जे पुत्रासे तेचे दास आणि दासी जे कारंजले गांजले त्यास मने जो आपुले तुझे साध ओळखावा देवतेचे जावा. ऐका ना दादा, हा लोकांचा स्वभाव कसाही असू द्या पण साधूचा स्वभाव कसा असो. अरे त्रास देणाऱ्याला कोणीही महाराज, मनोरंजन करणाऱ्याला कोणीही माझं म्हणतो. एखाद्याने एखाद्याची स्तुती केली ना लोक म्हणतात हा आपला माणूस आहे. पण महाराज संतांना त्रास दिला पण त्रास देणाऱ्या लोकांनाही संतांनी आपलं असं करावं आहे का नाही. आबांनी प्रमाण दिलं ना, दया करणे जे पुत्राशी तेचे दास आणि दासी. मनोरंजन करणाऱ्याला कोणीही माझं म्हणतं पण जे त्रास देतात त्यांच्या बाबतीत जे खळांची व्यंकटी सांडू तया सक्कर मिरती वाढू भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे संत उपकार करतात, संतांचा बाणा उपकार करण्याकरता आला आहे. मग संत उपकार करतात ना
तुमच्या आमच्यावर उपकार करता यात नवल नाही. संतांचं एवढं मोठं कार्य, संतांनी जळजीवांचा मुडांचा सुद्धा उद्धार केला. जड जीवा उद्धार केला जडमुडा उद्धार केला जडमुडा उद्धार केला जड मुडा उद्धार केला जडमुडा उद्धार केला जडमुडा उद्धार केला जडमुडा उद्धार केला जडमुडा उद्धार केला मार्ग लाविला सुपाताळ मार्ग लाविला सुपाताळ केला उपकार एवढा 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 केला उपकार उपकार संतांनी कुणा कोणाचा उद्धार केला? जडमुडा उद्धार केला, जडाचा उद्धार केला. म्हणजे काय? चालविली जड भिंती, हरले चांगयाची भ्रांती. म्हणजे जडाचा उद्धार केला. ऐका ऐका, जडाचा म्हणजे काय? चालविली जड भिंती, भिंतीचा उद्धार नाही केला का? केला ना. मग ऐका शिंदेकर, अरे तुम्ही या भारतात नाही जगात जा बरं का साहेबराव, जगात जावं तुम्ही. मला सांगा, भिंतीसाठी मंदिर असतात का मंदिरासाठी भिंती असतात? बोला बोला पटकन. हां, मंदिरासाठी भिंती असतात ना. पण आळंदीला जा तुम्ही. अरे ज्ञानोबारांनी जी भिंत चालवली त्या भिंतीसाठी मंदिर आहे. म्हणजे जडाचा उद्धार केला एवढंच नाही. सांगा ना मला, खांबासाठी मंदिर असतं का मंदिरासाठी खांबा असतात? बोला, मंदिरासाठी खांबा असतात ना. नेवास्याला जा, ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण केला ज्ञानोबारांनी, त्या खांबाचा उद्धार केला. म्हणजे जडाचा उद्धार केला. एवढंच नाही, मुडाचाही उद्धार केला. म्हणजे रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजांचा हरविला. है का नाही? हा, विठोबा रघुमाये जय विठोबार कुमार 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 ओ सेना मने उतराही, सेना मन उतरा सेना मन उतरा सेना मन उतरा होता न दिसे काही होता न दिसे काही केवढा केला उपकार उपकार केवढा केला उपकार वानुमी पामर काय वानुमी पामर काय वानुमी मी पामर काय
बजाव वा वा हे लोकांना ऐकायचं जो भजे हरि को सदा जो भजे हरि को सदा सोही परम पद पाएगा सोही परम पद पाएगा सोही परम पद पाएगा सोही परम पद पाएगा जी चरणन की चरण पादुका जी चरणन की चरण पादुका भरती रहो ले उलाए सोही चरण केवट दुइलियो सोही चरण केवट दुइलियो तब हरि नाव चढ़ाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण सुखदाई पायवानो मी पामर कायवानो कायवानो मी पामर कायवानो मी पाम कायवानो मी पामर कायवानो कायवानो मी पामर केला उपकार एवढा ते कायवान मी कायवानु मी पामर आ आ सोपन
माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जडमुडा उद्धार केला मार्ग सुपंत दाविला जडाचा उद्धार केला रेड्यामुखी वेद बोलविला म्हणजे मुडाचा उद्धार केला आहे का नाही. आणि पुन्हा संतांनी एवढा उपकार केला मार्ग सुपंत दाविला हा मार्ग दाखवला आणि या मार्गात येऊन नामचिंतन त्यांनी केलं. मग आपण त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. तेनेची पंथे जालू जाता न पडे गुंता कोठे काही भगवंताचं नाम संकीर्तन केलं पाहिजे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचे शब्द निघाले ते माझ्या बुद्धीचे दोष समजा जी योग्य असेल ते गुरुजनांचं. आज या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळेच गुणीजन गायक वादक मंडळी या ठिकाणी विठ्ठल बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाला. बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण जाधव परिवाराने बाबांना श्रद्धांजली अर्पण व्हावी याकरता नामसंकीर्तनाचा महोत्सव आयोजित केला. या नामसंकीर्तन महोत्सवासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायन सम्राट भजन सम्राट आदरणीय आमचे रवी आबा जगदाळे उपस्थित आहेत. आदरणीय अनिल महाराज उपस्थित आहेत आणि महाराष्ट्रातील नामवंत मृदुंग सम्राट आमचे दिनेश महाराज मौजाळ उपस्थित आहेत. अधिकरून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी चोपदार मंडळी विनेकरी महाराजजी आणि या कार्यक्रमाचं आयोजन आमचे परमस्नेही ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आमच्या साहेबराव भाऊ राजगुरू भाऊ यांनी अगदी गोड अंतकरणापासून हे सुंदर नियोजन केलं आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आता मला वाटतं सेवेला पूर्णविराम. आता कीर्तनात संपल्यानंतर पूर्णविराम झाल्यानंतर आदरणीय आमचे आबाश्री बाबांना श्रद्धांजली अर्पण होण्याकरिता व्हावी याकरिता पसायदान होणारे पसायदान होईपर्यंत कोणीही जागा सोडू नका. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले येत माझे जे उरले पायिक पण. जय विठ्ठल जय जय विठाल बोलिले कुरे बेटे बाकुडे उत्तरी करा नाही विचारिला आधी करणे आपण कामने ज्ञानेश्वरा राधा माया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम बाकीची माहिती बंद करा सगळं. थोडं तंबुरा कमी घेतलं. आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदाने हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सकल मिरती वाडो भूत परस्परे पडो मैत्री जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वधर्म सूर्य पाओ जो जीवांचील तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी विश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे अरब हो चेतना चिंता मनीचे गाव बोलती जे अनब पियुषाचे चंद्र में जे
सदा सज्जने सोये रे भूतू किंबवना सर्व सुखी पूर्ण भुवनी तिनी लोकी भजी जो आदिपुरी अखंडित अनेक ग्रंथ उपजीविये हो विशेष लोकी दृष्टा दृष्टि विजये वो विजय हवीन दान पसाओ येनी बरे ज्ञान देवो सुखिया झाला येनी बरे ज्ञान देवो सुखिया झाला येनी बरे ज्ञान देवो सुखिया झाला। विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की, त्र्यंबकेश्वर भगवान की, महारुद्र हनुमान की जय।